आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी ह्या दररोज येत असतात. मग ती आर्थिक अडचण असेल, आरोग्यविषयक अडचण असेल, वैवाहिक अडचण असेल, कौटुंबिक अडचण असेल, नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये तुम्हाला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत असेल, तर ह्या अडचणी दूर करण्यासाठी अनेक उपाय आपल्या शास्त्रांमध्ये सांगितलेले आहेत. काही उपाय हे आपल्या जन्मकुंडलीनुसार असतात, काही उपाय हे वास्तुशास्त्रानुसार असतात, काही उपाय हे वेगवेगळ्या प्रकारच्या विधी आणि वेगवेगळ्या प्रकारचे रिच्युअल्स करून आपण ते उपाय करत असतो. कोणी ज्योतिषाकडे जाऊन तो उपाय करत असतो. तर आज मी तुम्हाला एक अत्यंत सोपा असा उपाय सांगणार आहे. हा उपाय तुम्ही सुरू केल्यानंतर साधारणतः 1 तासाच्या आत तुम्हाला याचा फरक दिसायला लागेल, याचा अनुभव तुम्हाला यायला लागेल. आणि हा उपाय म्हणजे वॉटर मॅनिफेस्टेशन. आता वॉटर मॅनिफेस्टेशन म्हणजे काय, तर आपल्यामधील जी काही फ्रिक्वेन्सी आहे, जे काही व्हायब्रेशन्स आहेत, ते आपल्याला ह्या पाण्यामध्ये ट्रान्सफर करायचे आहेत. आणि तुम्हाला माहिती असेल की पाणी हे आपल्या पुरातन काळापासून आशीर्वाद देण्यासाठी किंवा अगदी श्राप देण्यासाठी ऋषी मुनी हे लोक वापरत होती. याचा अर्थ काय, तर पाण्यामध्ये तुम्ही जे काही विचार सोडता, जे काही विचार त्यामध्ये ट्रान्सप्लांट करता, जे काही विचार तुम्ही त्यामध्ये पाठवता, ते विचार सत्यामध्ये आणण्याची ताकद आहे. तुमचे ते विचार हे पाणी युनिवर्सपर्यंत पोहोचवतं. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, तर आता हे करायचं कसं, तर आपल्या घरामध्ये असलेला एक काचेचा ग्लास घ्यायचा आहे आणि त्यामध्ये पाणी घ्यायचं आहे. आणि दिवसातील कुठल्याही वेळी, सकाळ, दुपार, संध्याकाळ, कुठल्याही वेळी ह्या ग्लास दोन्ही हातामध्ये पकडायचा आहे. आणि हा ग्लास दोन्ही हातामध्ये पकडल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे, उदाहरणार्थ आजपासून माझ्या आयुष्यामध्ये अनेक चांगले बदल घडत चाललेले आहेत, आजपासून माझ्या आयुष्यामध्ये आनंद वाढत चाललेला आहे, आजपासून माझं संपूर्ण शरीर हे अगदी हेल्दी बनलेलं आहे, आरोग्यसंपन्न बनलेलं आहे, आजपासून आमच्यामध्ये कौटुंबिक स्वास्थ्य वाढत चाललेलं आहे, आजपासून आमच्या नवरा बायकोमधील प्रेम वाढत चाललेलं आहे. अशा अनेक प्रकारचे जे काही अफर्मेशन्स आहेत, तुम्ही याद्वारे करू शकता. आणि तुम्हाला जर याचा प्रयोग करायचा असेल, तर जर तुम्हाला कधी ॲसिडिटी तुमची वाढली असेल किंवा तुमच्या शरीरामध्ये कुठली वेदना असेल, त्यावेळी तुम्ही याचा प्रयोग करू शकता. ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि दोन्ही हाताच्यामध्ये ते पाणी, तो ग्लास पकडायचा आहे आणि असं अफर्मेशन करायचं आहे की माझ्या वेदना पूर्णपणे बऱ्या झालेल्या आहेत, माझी ॲसिडिटी पूर्णपणे कमी झालेली आहे. किंवा कुठलीही गोष्ट तुम्हाला जी हवी असेल ती तुम्ही ह्याद्वारे अफर्मेशन करू शकता, त्याचा फायदा घेऊ शकता. आणि तुम्हाला दिसेल की ती ॲसिडिटी किंवा ते पेन, त्या वेदना अगदी पुढच्या काही मिनिटामध्ये कमी झालेल्या असतील. आणि म्हणून हाच प्रयोग आपण आपल्या आयुष्यातील अनेक समस्या दूर करण्यासाठी करायचा आहे. आणि एकदा का हे अफर्मेशन झालं की हे पाणी आपण पिऊन टाकायचं आहे. आणि त्यानंतर शांत, रात्री जर पाणी पिलं तर शांत झोपून जायचं आहे. दिवसा जर तुम्ही हे पाणी पिलं तर तुम्ही तुमचं रोजचं जे काही काम आहे त्या कामाला जाऊ शकता. तुम्हाला जर एखाद्या इंटरव्ह्यूला जायचं असेल तर इंटरव्ह्यूला जाण्याच्या आधी देखील हे अफर्मेशन करायचं आहे की आज माझा इंटरव्ह्यू हा अगदी व्यवस्थितपणे पार पडलेला आहे,
मला विचारलेल्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं मी पुढच्या इंटरव्ह्यू घेणाऱ्या व्यक्तीला व्यवस्थितपणे दिलेली आहे आणि इंटरव्ह्यू देताना माझ्यातला आत्मविश्वास हा देखील प्रचंड वाढलेला आहे आणि त्यामुळे मला हा जॉब अगदी सहजपणे मिळणार आहे. आणि असं हे म्हणायचं, यातलं अर्धं पाणी आपण पिऊन घ्यायचं आहे आणि अर्धं उरलेलं पाणी एका छोट्या प्लास्टिकच्या बॉटलमध्ये किंवा काचेच्या बॉटलमध्ये टाकायचं आहे आणि ते आपल्या इंटरव्ह्यूच्या ठिकाणी बरोबर घेऊन जायचं आहे आणि इंटरव्ह्यूला जाण्याच्या 1-2 मिनिट अगोदर ते पाणी पिऊन घ्यायचं आहे आणि त्यानंतर इंटरव्ह्यूला जायचं आहे. तर मित्रांनो, इंटरव्ह्यूसाठी मी तुम्हाला जे सांगितलं आहे त्यासाठी तुमचे कष्ट देखील तेवढेच महत्त्वाचे आहेत. तुमची हुशारी, तुमचं टॅलेंट हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. पण बऱ्याचदा काय होतं की ह्या सगळ्या गोष्टी असून देखील आपल्याला यश मिळत नाही आणि अशा वेळी हे छोटे छोटे उपाय जर आपण केले तर यातनं आपल्या आयुष्यामध्ये अनेक चांगले बदल घडतात, याचा आपल्याला चांगला उपयोग होतो. आणि म्हणून हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हालाही कधी याचा अनुभव तुम्ही घेतला आहे का हे कमेंटमध्ये नक्की कळवा. जय महाकाल.